मित्रांनो, ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी आपलं अध्यात्म चालू होतं. मित्रांनो, फाल्गुन अमावस्या म्हणजे मराठी वर्षाचा हा शेवटचा दिवस. आणि ही अमावस्या ही पितृदोष निवारणासाठी आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी केलेलं स्नान, दान, व्रत आणि पितृतर्पण अनेक पटीनं फलदायी ठरतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी कथा फाल्गुन अमावस्याची आज आपण ऐकणार आहोत. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आपले पितर या पृथ्वीवरती अवतरतात आणि आपल्या संततीच्या कर्माकडे लक्ष ठेवतात. या दिवशी पितरासाठी केलेलं दान, तर्पण त्यांना तृप्त करते आणि कुटुंबावरती आपल्या कृपा होते. मित्रांनो, लक्षात घ्या, जर पितर आपली सुखी तर आपलं कुटुंब सुखी राहतं. पितरांची एवढी ताकद. आपले पितर जर अतृप्त असतील तर लक्षात घ्या, देवाची भक्ती काही करू शकत नाही. माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, दुःख येतं, दारिद्र्य येतं, काही वेळी संतान सुद्धा प्राप्त होत नाही. भयानक असे आजार घडतात की ते आजार डॉक्टरांनाही समजत नाही. बघा, कित्येक वेळा कित्येक घरात अशा घटना घडतात. महिन्याला आलेला पगार शेवटच्या तारखेपर्यंत पुरत नाही. आपली संतान व्यसनी बनते. अशा अनेक अडचणी ज्या येतात त्याचं मूळ कारण पितृदोष. आणि हा पितृदोष संपवण्याची संधी म्हणजे हा वर्षातला शेवटचा दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या. त्यासाठी विनंती आहे की सुंदर अशी फाल्गुन अमावस्याची कथा आपण ध्यान देऊन ऐका आणि शेवटी आपल्याला कळेल की अमावस्येच्या दिवशी नक्की करावं काय. आणि सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर चॅनलवरती आपण प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम पितृदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची. एक समृद्ध राज्य होतं. धर्मपाल त्या राजाचं नाव होतं आणि तो राजा राज्य करत होता. राजा न्यायप्रिय होता, दयाळू आणि प्रजाहितदक्ष होता. परंतु एका गोष्टीची त्याला कमतरता होती, संतान नव्हती राजाला. अनेक यज्ञ, दान, पूजा हा राजा करत होता, तरी सुद्धा त्याला संतान सुख प्राप्त होत नव्हतं. एके दिवशी राजा हा स्वप्नात अतिशय अस्वस्थ झाला आणि स्वप्नामध्येच तो राजा आपल्या पूर्वजांचं स्मरण वारंवार करू लागला. सकाळ झाली, राजा उठला. असं का होतंय, काय आहे हे स्वप्न, हे विचारण्यासाठी हा राजा महर्षींच्याकडे गेला. महर्षी अंतर्ज्ञानी होते. डोळे झाकले आणि स्मरण करून त्या ठिकाणी राजाला सांगितलं, हे राजन, तुझ्या कुळाला पितृदोष आहे आणि हा पितृदोष घालवण्यासाठी जवळच आता आलेले आहे फाल्गुन अमावस्या. आणि अमावस्याच्या दिवशी विधीपूर्वक तू व्रत तर्पण कर आणि त्यामुळे तुझा पितृदोष नष्ट होईल. आणि या फाल्गुन अमावस्येच्याच दिवशी राजा पहाटे लवकर उठला. पवित्र नदीमध्ये स्नान करून त्यानं संकल्प केला. संकल्प म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे त्याचा तो संकल्प. त्या संकल्पामध्ये राजा म्हणू लागला की माझ्या पितरांची तृप्ती हो, माझ्या कुळावरती कृपा हो पितरांची. राजानं संकल्प केला पूर्ण. राजानं पूर्ण दिवस त्या ठिकाणी उपवास केला, ब्राह्मणांना भोजन दिलं, दान दिलं आणि पितरांसाठी तीळ तर्पण केलं आणि श्राद्धही केलं राजानं. आणि याच्यानंतर त्या दिवशी आकाशामध्ये अद्भुत शांतता पसरलेली होती. राजाला असं वाटू लागलं आणि राजाला त्या ठिकाणी मनामध्ये समाधान वाटू लागले. राजा महर्षींच्याकडे गेला आणि हे सगळं सांगितलं. आणि महर्षींनी राजाला सांगितलं, राजा, हे शुभ संकेत आहेत. फाल्गुन अमावस्येची रात्र अत्यंत गूढ आणि पवित्र मानली जाते. आणि याच्यानंतर राजा धर्मपालाने पूजेनंतर ध्यानस्थ बसला, भगवंताचं नामस्मरण करू लागला. आणि अचानक त्याच्या शरीरामध्ये एक वेगळी शांतता राजाला जाणू लागली. जणू काही कोणी आशीर्वाद देत आहे असं राजाला त्या ठिकाणी वाटत होतं. आणि त्या रात्री राजाला एक दिव्य स्वप्न पडलं. अमावस्येच्या रात्री स्वप्नात त्याचे पितर तेजस्वी रूपात प्रकट झालेले. त्यांच्या मुखावरती आनंद, समाधान होतं. आणि पितर त्या ठिकाणी म्हणाले, हे पुत्र, तू केलेलं व्रत, दान आणि तर्पण याच्यामुळे आम्ही तुझ्यावरती प्रसन्न आहोत, तृप्त आहोत आम्ही. आणि पितर पुढे म्हणतायत की तुझ्या कुळावरती जो पितृदोष होता तो आज नष्ट झाला आहे. तुझ्या श्रद्धेमुळे आम्हाला शांती मिळाली आहे आणि आता तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि वंशवृद्धी होईल. हे सगळं ऐकल्यानंतर राजाचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. मित्रांनो, राजा सकाळी जागा झाला. त्याचं मन अत्यंत प्रसन्न होतं की जणू वर्षानुवर्षाचं ओझच उतरलं असं राजाला वाटू लागलं. राजाने लगेच आपल्या महर्षींची भेट घेतली. महर्षी अंतर्ज्ञानी होते. महर्षींनी डोळे झाकले, ध्यान केलं आणि त्या ठिकाणी महर्षी राजाला म्हणाले, राजन,
तुझे पितर तुझ्यावरती प्रसन्न झाले आहेत. गुण अमावस्येच्या दिवशी तू केलेलं व्रत, तू केलेलं तुझ्या वाडवडिलांचं स्मरण तू पूर्ण श्रद्धेनं केलंस, म्हणून तुझ्या कुळावरील पितृदोष पूर्ण नष्ट झालाय आता. आणि याच्यानंतर काळ पुढे सरकला, थोडे दिवस निघून गेले. त्याचं राज्य अतिशय समृद्ध झालं, प्रजेला सुख शांती लाभली. आणि काही काळानंतर राणीनं गर्भधारणेची शुभ वार्ता दिली. संपूर्ण राज्यामध्ये आनंद झाला. आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी केलेलं दान अनेक पटीनं फळ देतं. महर्षी सांगू लागले की जो मनुष्य फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करतो, दान करतो, त्याच्या जीवनातील सगळे अडथळे दूर होत. पितरांच्या आशीर्वादानंतर राजा धर्मपालाच्या जीवनामध्ये सर्वत्र सकारात्मक बदल घडून आले. राजा अधिक धर्मनिष्ठ दयाळू झाला, राजा संयमी झाला. आणि तो दर महिन्याला येणारी जी अमावस्या आहे त्या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण आणि दान करू लागला. आणि काही महिन्यानंतर राणीने एका तेजस्वी पुत्राला त्या ठिकाणी जन्म दिला. राज्यभर आनंद उत्सव साजरा केला आणि राजानं त्या पुत्राचं नाव पितृकृपा दत्त ठेवलं. राजाला ठाम विश्वास होता की हा पुत्र पितरांच्या कृपेनं लाभला आहे. आणि या धर्मपाल राजानं एक राज्यामध्येच निर्णय घेतला की राज्यातील प्रत्येक नागरिकानं फाल्गुन अमावस्येच्या दिवशी लवकर उठावं, स्नान करावं, आपल्या पितरांचं स्मरण करावा, संकल्प करावा आणि पितृतर्पण करावं. आणि ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे गरिबांना दान द्यावं, अशी परंपरा या राजानं सुरू केली. आणि त्याच्यामुळं काय झालं तर राज्यातील पितृदोष दूर झाला, अनेक लोकांच्या अडचणी दूर झाल्या. आणि त्या ठिकाणी ते जे महर्षी होते, महर्षींनी राजाला सांगितलं, राजा, अरे पित्र म्हणजे आपली मूळ शक्ती आहे. आणि जो मनुष्य मूळ शक्तीचं स्मरण करतो तो कधीही दुर्बल राहत नाही. आणि म्हणूनच फाल्गुन अमावस्येचा हा दिवस पितृंची कृपा प्राप्त होण्याचा तो दिवस आहे. मित्रांनो, या कथेच्या माध्यमातून मी आपल्याला संदेश देतो की आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे करून ठेवले त्याची कृतज्ञता बाळगावी नेहमी. तुमचा विश्वास असो किंवा नसो, परंतु आपले आई, आजी, आजोबा, आपले पंजोबा सगळ्यांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं असतं. लक्षात घ्या. विहिरी, शेती, आपल्या वडिलांनी दिलेलं शिक्षण, आपल्या वडिलांनी दिलेले संस्कार आपला हिंदू धर्म शिकवतो की कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणून मित्रांनो, या वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे आपली फाल्गुन अमावस्या. या अमावस्या दिवशी आपण लवकर उठा. नदीवर नाही जमलं आपल्या जायला, प्रत्येकाला नदीवर जाणं शक्य नसतं. आपल्याच घरातील जे पाणी आहे ते आंघोळ करताना गंगेचं स्मरण करा. आणि गंगेचं स्मरण करून त्या ठिकाणी आपण स्नान करा. आणि स्नान झाल्यानंतर संकल्प करा, आपल्या पूर्वजांचं स्मरण करा की आभारी आहोत आम्ही तुमची, तुम्ही जे आम्हाला दिलेत त्याचे आभार व्यक्त करतो आम्ही. पितरांचं तर्पण करा आणि दान आपल्या पद्धतीने आपण करा, कारण हे कलियुग आहे. परंतु जशी आपली औपत, एक पार्लेचा पुडा गरजवंताला नक्की द्या, दान करा, सुखी होतील बघा, आनंदित होतील आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतील. जसं राजाला पुत्र नव्हता आणि पुत्र प्राप्ती झाली, तसं आपल्याला पुत्र जर नसेल तर आपली ही इच्छा हे पितृदेव नक्की आपली पूर्ण करतील. आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, दुःख असतं, दारिद्र्य असतं, काही आजार असतात. ह्या सगळ्या आजारांचा शेवट म्हणजे पितरांची कृपा. आपल्यावर नक्की होईल बघा पितरांची कृपा. फक्त विश्वासानं आपण हे सगळं करा. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम पितृदेवाय नमः अशी कमेंट द्यायला विसरू नका, नक्की द्या. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.